या लेसन मध्ये साइन बार संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर साइन बार संदर्भात माहिती पाहत असताना आपण पहिल्यांदा चित्र पाहून घ्या, त्यानंतर आपण साइन बार संदर्भातली माहिती पाहूया. तर इंट्रोडक्शन मध्ये ही माहिती आपण बघणार आहोत. तर मशीन शॉप मध्ये काम करत असताना निरनिराळ्या कोनात जॉबचे सेटिंग किंवा कोनाचे मापन करावे लागते. 1 डिग्री मध्ये तंतोतंत माप करण्यासाठी कॉम्बिनेशन सेट मध्ये प्रोट्रॅक्टर हेडचा व 5 मिनिट ॲक्युरेसी मध्ये मापन करण्यासाठी व्हर्नियर बेवल प्रोट्रॅक्टरचा प्रामुख्याने उपयोग करतात व यापेक्षा अधिक ॲक्युरेसी मध्ये म्हणजे 1 मिनिट इतक्या अचूकतेमध्ये कोनाचं सेटिंग किंवा मापन करण्यासाठी साइन बार या कोन मापन साधनाचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे या साइन बार संदर्भातली आपण ही माहिती इंट्रोडक्शन अर्थातच प्रस्तावनेमध्ये बघितली. तर कसा साइन बार आहे, त्या साइन बारचं प्रिन्सिपल तत्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रिन्सिपल तत्व. तर साइन बार हा त्रिकोणमितीतील साइन या गुणोत्तर तत्वावर कार्य करतो. तर साइन तत्वाबरोबर काटकोन त्रिकोणामध्ये पुढील प्रमाणे ते असते. आता या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण दाखवलेला आहे. या ठिकाणी साइन थिटा दाखवलेला आहे. साइन थिटा बरोबर समोरील बाजू भागिले कर्ण. तर AB भागिले AC असं हे तत्व या साइन बारचं असतं. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत साइन थिटा समोरील बाजू भागिले कर्ण. या ठिकाणी साइन थिटा समोरील बाजू आणि हा कर्ण अशा प्रकारे या ठिकाणी दाखवलेले. परंतु आपण हे साइन बार मध्ये पाहतोय. तर या ठिकाणी साइन बार मध्ये समोरील बाजू या ठिकाणी या साइन बारचा उपयोग करून आपण उंची चेक करत असतो, अँगल चेक करत असतो. त्यावेळेस आपण साइन बार आणि स्लिप गेजचा वापर त्या ठिकाणी करतो. तर या ठिकाणी हा असा त्रिकोण तयार झालेला आहे, काटकोन त्रिकोण. इथून असा आणि असा. म्हणून हा साइन थिटा बरोबर समोरील बाजू म्हणजे स्लिप गेजची उंची येते आणि साइन बार साईज म्हणजे 2 रोलर मधील अंतर हे साइन बारची साईज येते. म्हणजे ते कर्ण म्हणून घेतलं जातं. म्हणून साइन थिटा बरोबर समोरील बाजू भागिले कर्ण बरोबर स्लिप गेजची उंची भागिले साइन बार साईज. अशा प्रकारे हे सूत्र तयार होतं या ठिकाणी. तर साइन बारचा उपयोग अशा साइन बारचा उपयोग करताना समोरील बाजू म्हणून स्लिप गेजची उंची, समोरील बाजू म्हणून स्लिप गेजची उंची व कर्ण म्हणून साइन बारच्या 2 रोलर मधील अंतर हे घेतलं जातं आणि तशा प्रकारे त्याचा वापर अँगल चेक करताना केला जातो. या साइन बारवर जॉब ठेवून डायल टेस्ट इंडिकेटरच्या सहाय्याने ते अँगलचं चेकिंग केलं जातं. आता या साइन बार संदर्भात आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत. टाइप्स ऑफ साइन बार मध्ये पहिला प्रकार रेक्टँग्युलर साइन बार. आता हाच प्रकार आहे. याच्यातली आपण माहिती या ठिकाणी टाइप्स मध्ये अशी डिटेल घेणार आहे. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ साइन बार वरून या साइन बारचे मुख्यतः 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर बार साइन बार, सेंटर टाइप साइन बार सेंटर टाइप त्याला म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे साइन बार टेबल टाइप. तर त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार आपण पाहणार आहोत. टाइप्स ऑफ साइन बार मधला रेक्टँग्युलर बार टाइप. तर साइन बार हा स्टील मटेरियल पासून बनवलेला असून हार्डनिंग करून तंतोतंत मापात बनवलेला आयताकृती हा 6 बार असून याच्या दोन्ही टोकाला टेप बनवून त्यामध्ये एकाच मापाचे दोन्ही कार्बन स्टील पासून बनवलेले रोलर हे स्क्रूच्या सहाय्याने फिट केलेले असतात. आता या ठिकाणी स्टेप पाडून एकाच साईडचे 2 रोलर असतात, ते स्क्रूच्या सहाय्याने या रेक्टँग्युलर बार मध्ये फिट केलेले असतात. या 2 रोलरच्या मध्यातील अंतर, हे 2 रोलर आणि त्याच्या मध्यातलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स म्हणजे साइन बारची साईज होय. उदाहरणार्थ ही साईज 125 mm, 225 mm, 300 mm, इंचामध्ये 5 इंच, 10 इंच,
20 इंच इत्यादी वेगवेगळ्या साईजमध्ये हे साइन बार उपलब्ध असतात. साइन बारचा च्या साहाय्याने आपल्याला वेगवेगळ्या अँगलचं चेकिंग करता येतं. तर साइन बारच्या साईडवर, आता या साइन बारच्या साईडवर 3 किंवा 4 होल पाडलेले असतात. या होलचा उपयोग आवश्यकतेनुसार जॉब क्लॅम्प करण्यासाठी होतो. साइन बारच्या वरच्या पृष्ठभागाचा सपाटपणा व रोलरचा तंतोतंत व्यास आणि वर्तुळाकार रोलरच्या दोन्ही सेंटर टू सेंटर रोलरमधील डिस्टन्स, रोलरची मध्यरेषा व साइन बारचा वरचा पृष्ठभाग यांचा समांतरपणा हे या साइन बारचे महत्त्वाचे गुणधर्म सांगता येतील. तर साइन बारचा वापर हा सरफेस प्लेटवर, त्याचप्रमाणे मशीनच्या टेबलवर अशा सपाट भागाच्या संबंधात तंतोतंत कोनामध्ये जॉबचं सेटिंग आणि मापन करण्यासाठी साइन बार वापरला जातो. तसेच तंतोतंत कोनामध्ये टेपर तपासण्यासाठीही या साइन बारचा प्रामुख्याने उपयोग करतात. तर या साइन बारच्या संदर्भात आपण त्याचं जर उपयोग सांगायचा म्हटला तर यूज पण पाहणार आहोत. युजेस, तर साइन तत्वाचा उपयोग करून कोन मोजण्यासाठी साइन बारचा उपयोग करतात. यामध्ये कोनासमोरची बाजू म्हणून स्लिप गेजची उंची व कर्णाची लांबी म्हणून साइन बारची साईज घेतात. आता आपण मगाशी पाहिलंय, समोरची बाजू म्हणून स्लिप गेजची उंची आणि कर्ण म्हणून दोन रोलर मधील साइन बारच्या अंतर हे घेतलं जातं. तर अशा प्रकारे ही या साइन बार संदर्भात माहिती पाहत असताना यामध्ये कर्णाची लांबी म्हणून साइन बारची साईज आणि समोरची बाजू म्हणून स्लिप गेजची उंची या तत्वाचा उपयोग करून आपल्याला कोन माहित असल्यास स्लिप गेजची उंची व गेजची उंची माहित असल्यास कोन हा पुढील सूत्राच्या सहाय्याने काढता येतो. त्याच्यामध्ये साइन थिटा बरोबर स्लिप गेजची उंची भागिले साइन बारची साईज. या ठिकाणी साइन थिटा बरोबर स्लिप गेज हाईट भागिले साइन बार साईज अशा या सूत्राच्या सहाय्याने हा आपल्याला कोन काढता येतो. तर साइन बारचे सेटिंग करताना साइन बारचा एक रोलर सरफेस प्लेटवर किंवा मशीनच्या टेबलवर पृष्ठभागावर ठेवून दुसऱ्या रोलरच्या खाली स्लिप गेज ठेवून त्या साइन बारवर ज्या जॉबचा अँगल चेक करायचा आहे तो ठेवून डायल टेस्ट इंडिकेटरच्या सहाय्याने तो अँगल चेक केला जातो. तर या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. एक रोलर असा सरफेस प्लेटवर किंवा मशीनच्या टेबल ठेवलेले आहे, दुसऱ्या रोलर खाली स्लिप गेजेस ठेवलेले आहे, साइन बार आहे त्याच्यावर वर्कपीस या ठिकाणी दिसतोय. अशा प्रकारे याचं कार्य चालतं. तर अशा प्रकारे या टाइप्स ऑफ साइन बार मधला पहिला प्रकार रेक्टँग्युलर बार टाइप साइन बार या संदर्भातली माहिती आपण बघितली. त्यानंतर साइन बारचा दुसरा प्रकार संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत, साइन सेंटर टाइप. तर आकृतीच्या माध्यमातून साइन सेंटर टाइप कशा प्रकारचे सेंटर असलेले साइन बार आहेत हे पहा. या ठिकाणी दोन सेंटरमध्ये त्या जॉबचा अँगल चेक करायचा तो पकडला जातो. त्याच्यानंतर सेंटर हे घट्ट केले जातात, त्याच्या खाली साइन बार बसवलेले आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी साइन बारच्या वर दोन सेंटर आहेत, ज्या जॉबला चेक करायचं त्याच्यावर बसवला जातो. अशा प्रकारे हा साइन सेंटर टाइप आहे. तर या साइन सेंटर टाइप साइन बार संदर्भात माहिती पाहत असताना या प्रकारच्या साइन बार मध्ये दोन ऍडजस्टेबल सेंटर असतात. अशा प्रकारचे ऍडजस्टेबल सेंटर असतात. त्यामध्ये सिलेंड्रिकल कोनिकल आकाराचे जॉब पकडून अँगलचे चेकिंग करताना या साइन सेंटर टाइप साइन बारचा उपयोग करतात. अशा प्रकारे या साइन बारचा दुसरा प्रकार साइन सेंटर टाइप या संदर्भातली माहिती आपण बघितली. त्यानंतर साइन बारचा तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत, साइन टेबल टाइप. साइन टेबल टाइप या ठिकाणी अशा प्रकारचे टेबल आहे आणि याला डिग्री देता येते. या रोलर खाली स्लिप गेज ठेवता येते. त्याच्यानंतर इथे एक रोलर आहे, त्याच्या खाली स्लिप गेज ठेवून त्याला डिग्री देता येते.
आणि असा टेबल मशीनवर किंवा सर्फेस प्लेटवर ठेवून आपल्याला अँगल किंवा मशीनिंग करताना त्याचा वापर करता येतो साइन टेबल टाईप. तर या प्रकारचा साइन बार टेबलाच्या आकाराचा असतो. मोठ्या साईजच्या जॉबसाठी या साइन टेबल टाईप बारचा उपयोग करतात. याचे दोन प्रकार पडतात, एक सिंपल टाईप आणि दुसरा युनिव्हर्सल टाईप. या युनिव्हर्सल टाईप आणि सिंपल टाईप अशा प्रकारचे असे हे आकृतीत दाखवल्याप्रमाणे यापेक्षाही वेगवेगळ्या साईजमध्ये आकारामध्ये हे साइन बार टेबल टाईप, सेंटर टाईप, रेक्टँग्युलर बार टाईप वेगवेगळ्या साईज आणि आकारामध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे या साइन बारच्या या 3 प्रकारासंदर्भात आपण माहिती बघितली. या ठिकाणी पहा साइन बार, त्याच्या खाली स्लिप गेज, या ठिकाणी डायल टेस्ट इंडिकेटरच्या सहाय्याने या ठिकाणी साइन बारवर पेपर अँगल गॅपचं आणि स्लिप गेज लावून चेकिंग करतानाचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत तर या साइन बार स्लिप गेज आणि डायल टेस्ट इंडिकेटरच्या सहाय्याने टेपर अँगल चेक करताना पाहिलेलं आहे. तर तो अँगल म्हणा, त्या साइन बारची साईज या संदर्भातली काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी उदाहरण पहिलं आहे की एक्झरसाइज साइन बारची लांबी 100 मिलीमीटर असून, म्हणजे 2 रोलरमधील डिस्टन्स 100 मिलीमीटर असून हा साइन बार 32 डिग्री 20 डिग्रीमध्ये सेट करावायचा असल्यास स्लिप गेजची उंची काढा. आता या उदाहरणानुसार आपण सोडवणार आहोत. तर त्याच्यामध्ये दिलेला डाटा पहा. गिवन डाटा साइन बारचा 100 mm दिलेली आहे. त्याच्यानंतर साइन थिटा 32 डिग्री 20 मिनिट दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायला लावलेलं आहे, स्लिप गेजची उंची काढा. स्लिप गेज उंची बरोबर क्वेश्चन मार्क. आता याच्यासाठी सूत्र तयार होतं, साइन थिटा बरोबर स्लिप गेज हाईट भागिले साइन बार साईज. म्हणजे साइन थिटा बरोबर समोरील बाजू भागिले कर्ण. तर समोरील बाजू आपण या ठिकाणी स्लिप गेज हाईट घेत असतो आणि कर्ण म्हणून साइन बारच्या 2 रोलर मधील अंतर घेतलं जातं. आता या ठिकाणी स्लिप गेज हाईट आपल्याला काढायला सांगितलेली आहे, ती नाही म्हणून आपण एच घेतले त्या ठिकाणी. आणि साइन बार साईज 100 mm आहे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. तर स्लिप गेज हाईट एच भागिले 100, साइन थिटाची किंमत दिली 32 डिग्री 20 मिनिट. आता आपल्याला काय करायचं, एच काढायचं आहे. तर एच बरोबर या ठिकाणी 32 डिग्री 20 मिनिटाची साइन थिटाची व्हॅल्यू आपण चार्ट प्रमाणे लॉग टेबल प्रमाणे घेऊन तिला 100 ने गुणणार आहे. तर 32 डिग्री 20 मिनिटाची व्हॅल्यू साइन टेबलनुसार, लॉग टेबलच्या पुस्तकानुसार 32 डिग्रीच्या पुढे आणि 20 मिनिटं म्हणजे 18 आणि अधिक 2 मिळून ती व्हॅल्यू येते 0.5349. ती या ठिकाणी घेतलेली आहे. आणि एज बरोबर 32 डिग्री 20 मिनिटाची व्हॅल्यू 53.49 गुणिले 100 बरोबर 53.49 mm येतं. तर अशा प्रकारे ही स्लिप गेज हाईट बरोबर 53.49 या उदाहरणामध्ये आपण काढलेली आहे. साइन बारची लांबी 100 मिलीमीटर असून साइन बार 32 डिग्री 20 डिग्रीमध्ये सेट करायचा असल्यास स्लिप गेजची उंची ही 53.49. हे पहिल्या उदाहरणात पाहिलं. तशाच प्रकारे दुसरं उदाहरण देखील आपण पाहणार आहोत. 250 mm साईजच्या साइन बारने 27 डिग्री 18 मिनिट हा कोन सेट करायचा असल्यास स्लिप गेजची उंची काढा. तर याच्यामध्ये आपल्याला डाटा दिलेला आहे, गिवन डाटा. उदाहरणानुसार साइन बारची साईज 250 mm, साइन थिटा किंवा अँगल हा 27 डिग्री 18 मिनिट दिलेला आहे आणि आपल्याला काढायला सांगितले स्लिप गेजची उंची, म्हणजे स्लिप गेज हाईट ही काढायची आपल्याला. तर साइन थिटा बरोबर स्लिप गेज हाईट भागिले साइन बार साईज, म्हणजे समोरील बाजू भागिले कर्ण. समोरील बाजू स्लिप गेज हाईट भागिले साइन बार साईज. तर स्लिप गेज हाईट आपल्याला काढायची ती एच आणि साइन बारची साईज 250 mm या ठिकाणी दिली. ती 250 इथे घेतली, एच काढायची आणि साइन थिटाची व्हॅल्यू आहे 27 डिग्री 18 मिनिट. आता या ठिकाणी अगोदरच्या उदाहरणाप्रमाणे एच बरोबर 27 डिग्री 18 मिनिट गुणिले 250. तर 27 डिग्री 18 मिनिटची व्हॅल्यू लॉग टेबलमध्ये पाहून नॅचरल साईनमध्ये 0.4586 येतं. त्याला
250 गुणलं नंतर 114.65 mm येतं. तर अशा प्रकारे या उदाहरणामध्ये स्लिप गेज हाईट येते 114.65 की 250 mm साईजच्या साइन बारने 27 डिग्री 18 मिनिट हा कोन सेट करायचा असल्यास स्लिप गेजची उंची काढा. त्याच्यामध्ये साइन बार साईज 250, साइन थिटा 27 डिग्री 18 मिनिट स्लिप गेज हाईट दिलेली काढायची आपल्याला. तर साइन थिटा बरोबर स्लिप गेज हाईट भागिले साइन बार साईज या सूत्रामध्ये किंमत टाकून ही गणित या ठिकाणी सोडवलेले 114.65 mm उत्तर आलेले. आता या दोन उदाहरणामध्ये स्लिप गेज हाईट काढलेली. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण अँगल काढणार आहोत. तर तिसरं उदाहरण साइन बारची साईज 100 मिलीमीटर व स्लिप गेजची उंची 50.841 मिलीमीटर असताना साइन अँगल काढा. तर गिवन डाटा त्याच्यामध्ये दिलेला आहे. साइन बारची साईज 100 मिलीमीटर दिलेली आहे. साइन थिटा आपल्याला काढायचा आहे आणि त्या ठिकाणी स्लिप गेज हाईट दिलेली आहे. अगोदरच्या उदाहरणामध्ये अँगल दिला होता, स्लिप गेज हाईट काढायची होती. आता या ठिकाणी स्लिप गेज हाईट दिलेली आहे, अँगल काढायचा आहे. तर आपल्याला या दिलेल्या डाट्यानुसार साइन थिटा बरोबर समोरील बाजू भागिले कर्ण म्हणजे स्लिप गेज हाईट भागिले साइन बार साईज याच्यामध्ये ती दिलेली किंमत टाकायची. म्हणजे या ठिकाणी स्लिप गेज हाईट 50.841 दिलेली ती टाकली. त्याच्यानंतर साइन बार साईज 100 दिलेली. तर साइन थिटा बरोबर 50.841 भागिले 100 या ठिकाणी हा पॉईंट इथं येतो. या दोन झिरोमुळे इकडे सरकणार आहे. तर 0.50841 येतं. तर साइन थिटा बरोबर 0.50841 ही व्हॅल्यू आली. आता या ठिकाणी साधारणपणे 0.5084 जरी घेतलं तरी साइन थिटा म्हणजे लॉग टेबलमध्ये 0.5084 ची व्हॅल्यू पाहून घ्यायची. ती व्हॅल्यू येते साइन थिटा बरोबर 30 डिग्री 34 मिनिटच्या जवळपास. तर साइन थिटा बरोबर 30 डिग्री 34 मिनिट. अशा प्रकारे आपण ही व्हॅल्यू डिग्री काढली. साइन बारची साईज 100 मिलीमीटर असताना स्लिप गेजची उंची 50.841 मिलीमीटर असताना साइन अँगल काढा. तर साइन थिटा बरोबर स्लिप गेज हाईट भागिले साइन बार साईज आणि त्याच्यामध्ये ही किंमत आपण 50.841 त्याला 100 भागलं आणि जी व्हॅल्यू आली त्याचं लॉग टेबलमध्ये पाहून व्हॅल्यू पाहिल्यानंतर डिग्री 30 डिग्री 34 मिनिट येते. अशा प्रकारे आज आपण या प्रकरणामध्ये माहिती पाहत असताना या ठिकाणी साइन बार संदर्भातली ही माहिती बघितली. त्याच्यामध्ये साइन बार संदर्भातली माहिती, तिचा उपयोग, त्याचं प्रिन्सिपल, त्याच्यानंतर साइन थिटा बरोबर समोरील बाजू भागिले कर्ण म्हणजे स्लिप गेज हाईट भागिले साइन बार साईज हे सूत्र पाहिलं. त्याच्यानंतर साइन बारचे प्रमुख 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर बार टाईप हा पहिला प्रकार पाहिला. त्याच्यानंतर दुसरा साइन बार सेंटर टाईप हा प्रकार पाहिला. त्याच्यानंतर तिसरा प्रकार साइन टेबल टाईप मोठ्या आकाराच्या जॉबला पकडण्यासाठी याचा वापर होतो. त्याच्यानंतर साइन बार स्लिप गेज नॅव्हिगेशन इंडिकेटरच्या सहाय्याने कशा प्रकारे अँगलचं चेकिंग केलं जातं या आकृतीच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतर आपण ही 3 उदाहरणं या पहिल्या उदाहरणामध्ये स्लिप गेजची उंची काढताना कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायला पाहिजे हे पाहिलं. दुसऱ्या उदाहरणामध्ये देखील स्लिप गेजची उंची काढायला लावलेली गिवन डाट्यानुसार साइन थिटा बरोबर स्लिप गेज हाईट भागिले साइन बार साईज या सूत्रामध्ये किंमत टाकून आपण व्हॅल्यू काढलेली आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये साइन अँगल काढायला विचारला होता. तो देखील साइन थिटा बरोबर स्लिप गेज हाईट भागिले साइन बार साईज या सूत्रामध्ये किंमत टाकून आपण जी व्हॅल्यू येते ती नॅचरल साइन टेबलमध्ये पाहून उदाहरण सोडवलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण साइन बार संदर्भात त्याचे प्रकार, त्याच्या वरून अँगल, स्लिप गेज हाईट कशी काढतात ही उदाहरणं सखोल अशी अभ्यासली. तर विद्यार्थी मित्र, व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.